सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून सख्या बहीण भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार स्वाती रामदास खरात आणि तिचा भाऊ किरण रामदास खरात हे दोघे शेततळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले होते। यावेळी स्वातीचा अचानक पाय घसरून ती तळ्यात पडली। बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात किरणनेही तळ्यात उडी मारली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडवून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आणखी पुण्यातील एका डॉक्टरसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 21 वर पोहोचली असून त्यामध्ये तब्बल 60 डॉक्टरांचा समावेश आहे। या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भनगेर, 2 एजंट आणि 6 कुटुंबीय अशा 9 जणांना अटक करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ विरोधात कठोर मोहीम सुरू केल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील अनेक खासगी डेऱ्या, दूध संकलन केंद्र आणि प्रक्रिया उद्योगांच्या कार्यपद्धतीत अचानक बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अनेक डेअरी चालकांचे दूध संकलन लक्षणीयरित्या कमी झाले असून काही ठिकाणी पनीर, लस्सी, खवा, दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनही तात्पुरते बंद करण्यात आल्याची चर्चा ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू आहे। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय फेर मूल्यांकन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या निर्णयामुळे शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी यापूर्वी केलेल्या पाहणी प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांना बळ मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मंगळापूर येथील एका जोडप्यावर नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हल्लेखोरांनी पत्नीचे भर रस्त्यात अपहरण करून तिला अज्ञात स्थळी नेले असून पतीवर वारंवार जीवघेणा हल्ला करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महागड्या वस्तूचे आमिष दाखवून राहुरी शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सोलापूर व करमाळा येथून आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळीने एका नावाने लकी ड्रॉ सुरू करून हा गंडा घातला। या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे। गेल्या हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले, त्यामुळे भविष्यात चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून चाळीत कांदा साठवला, मात्र बाजारभावातील घसरण, बदलते हवामान आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे साठलेला हजारो टन कांदा चाळीतच सडला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले। खरीप हंगामाच्या तोंडावर कांदा भावाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक गर्दीत सापडला आहे। जिद्द, दूरदृष्टी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीवरील निस्सीम प्रेम यांच्या बळावर सरकारी नोकरी सांभाळत शेतीत यशाचे शिखर गाठणारे माळी बाभुळगाव येथील चंद्रशेखर वायकर हे आज परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत। पंचायत समिती पाथर्डीमध्ये कनिष्ठ लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गेल्या 22 वर्षात टप्प्याटप्प्याने वडिलोपर्जित 35 एकर शेती पूर्णतः बागायती करून आधुनिक कृषी व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे। खरवंडी कासार परिसरात बुधवारी पहाटे 7 दरोडेखोरांच्या
सशस्त्र टोळीने 2 ठिकाणी धुमाकूळ घातला. 2 कुटुंबियांवर हल्ला करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4.5 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या मारहाणीत 4 जण जखमी झाले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाच्या इतिहासात लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांच्या दीर्घायुष्यासाठी भावी निमगाव येथील जगदंबा माता मंदिरात आयोजित करण्यात आलेली विशेष आरती व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. भातकुंड गाव मंडळातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जगदंबा मातेसमोर विधिवत आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य व देश सेवेसाठी बळ मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातून पंतप्रधान प्रति आदर व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपला विक्रमी कार्यकाळ पूर्ण केला. आतापर्यंत भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा जो विक्रम त्यांनी स्थापित केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी दहीगाव आणि भातकुळगाव मंडळातील कार्यकर्त्यांच्या वतीने आज भाविलिंगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी आरती आणि महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. त्या प्रसंगी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मोदी साहेबांना दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि जो कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे असाच आणखी जास्त काळ त्यांनी पंतप्रधानपदी राहून भारताचा आणखी विकास करावा यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.